निरो- निरोगी राहण्यासाठी. येस. कोणतीही व्यक्ती किंवा अशी व्यक्ती की जी चालू शकते, फिरू शकते, काही ऍक्टिव्हिटी करू शकते, अशी व्यक्ती, त्या सर्वांना व्यायामाची गरज असते. बरोबर. मग काही लोकांचं सांगणं असतं किंवा म्हणणं असतं की मला काय गरज आहे व्यायामाची, किंवा काही लोक म्हणतात की माझं वय झालंय आता मला काय गरज. बरेच लोक असे पण सांगतात की मी फिट आहे, मला काही गरज नाही व्यायामाची. पण ते हे कधी नाही सांगणार की मला 10 स्टेप चढले की दम लागतो. जी लोक स्वतःला फिट समजतात ते हे नाही सांगणार मला बीपीची गोळी चालली. जे म्हणतं मला वर्कआउटची गरज नाहीये, मी एकदम चांगला आहे, ते हे कधीच नाही सांगणार की त्याची कोलेस्ट्रॉल लेवल वाढलेली. सांगेल का आपल्याला? नाही. व्यायाम जरी हा शरीराचा कुंभार असला, शरीर घडवणारा, पण या सोबत सोबत व्यायाम करण्यासाठी एक माइंडसेट पण पाहिजे असतो. एक माइंडसेट. व्यायाम का काय? प्रश्न तसा एक साधा आहे. एखाद्याला जर सांगितलं, विचारलं, तो लगेच सांगेल व्यायाम का करायचा? हा, शरीर फिट राहतं म्हणून व्यायाम करायचा आहे. मग तेवढी एकच व्याख्या आहे का व्यायामची? व्यायामनं फक्त शरीर फिटच होतं का? शरीर फिट म्हणजे नेमकं काय? जर आपण व्यायाम करतोय, पण तो व्यायाम कसा पाहिजे? नियमित. आणि तर असं नाही आज केलंय, 2 दिवस मी ब्रेक घेतला, त्याच्यानंतर परत थांबलो, परत 8 दिवसांनी मी व्यायाम केला, तसं नको. व्यायाम कधीही हा नियमितपणे झाला पाहिजे, रोज झाला पाहिजे. व्यायामसाठी सकाळचं सेशन म्हणजे सकाळचा जो 1 तास आहे, मग ते 5 ते 6 असेल, 6 ते 7 असेल, पण तो सकाळचा व्यायाम कधीही चांगले. दिवसभर बरेच लोकांचं म्हणणं असतं की मी खूप फिरतो, माझ्या स्टेप खूप होतात, मला व्यायामची काय गरज, माझं त्याच्यामध्ये व्यायाम होऊन जातो. तसं नाही. दिवसभर आपण जे करतो ती आपली गरज आहे. कसली? आपले आहार नियोजन असेल किंवा आपले बाकीचे लाईफस्टाईल, आपल्या कामासाठी ती आपली गरज आहे. दिवसभर केलेली मेहनत, दिवसभर केलेली ऍक्टिव्हिटी, ते वर्कआउट होत नसतं, ते होतं मेहनत, ज्याची आपल्या रोजीरोटीसाठी, आपल्या इन्कमसाठी गरज असते. त्याच्यामुळे जर कोणाच्या डोक्यात असेल की मी दिवसभर खूप काम करतो करते, ते डोक्यातून काढून टाका. व्यायाम जर आपण सकाळी केला, पहिले तर आपले हॉर्मोन्स बॅलन्स व्हायला चालू होईल. आपण एनर्जेटिक, दिवसभर आपल्या कामात थकवा जाणत नाही, आपले काम वेळेवर व्हायला चालू होतात. सगळ्यात महत्वाचं, जर आपण रोज सकाळी व्यायाम करत असाल तर आपले जे थॉट पॅटर्न आहे हे सकारात्मक होतात. निगेटिव्हिटी आपल्यातून निघून जाते. सकाळचे आपले जे विचार आहे, विचार चांगले असतात. राईट. वर्कआउट करण्यासाठी जेव्हा सकाळच्या वेळेस वर्कआउट करतो, ते शरीराला मजबूत तर बनवतच, पण शरीराला एक ऊर्जा द्यायचं काम करतं, जी ऊर्जा दिवसभर आपल्याकडे असते. शरीराला व्यायाम करत असताना फक्त ऊर्जा किंवा शरीर मजबूतच नाही, आपली मानसिक हेल्थ सुधारायला चालू होते. सध्या मानसिक हेल्थ सगळ्यांसाठी खूप गरजेची आहे. बरेच लोक आहेत रोज 1-1, 2-2 घंटा जिम मध्ये जाणार किंवा ग्राउंडवर जाणार, पण दिवसभर विचार कसे असणार? निगेटिव्ह. मग व्यायाम हा असा पाहिजे, एका कम्युनिटी सोबत पाहिजे, आपल्या ग्रुपमध्ये पाहिजे, आपल्या मित्रमंडळासोबत पाहिजे, की त्याने काय होईल, आपली मानसिक हेल्थ सुद्धा सुधारायला चालू होईल. आणि ज्यावेळेस मानसिक हेल्थ सुधारते, त्यावेळेस आपण केलेली एक्सरसाइज त्याचे बेनिफिट आपल्याला व्हायला चालू होतात. ओके. तर व्यायाम काय करेल मग? व्यायाम मध्ये आपल्याला सकस म्हणजे आपली जी डाएट आहे, डाएट तर फॉलो करावं लागेल. व्यायाम जरी आपण 1-1, 2-2 तास जिम मध्ये जात असलो किंवा ऍक्टिव्हिटी करत असलो, तर व्यायाम फक्त बॉडीला 20% आहे. 80% जे आहे ते काय? आहार. आपण काय घेतोय? घाम गाळून जर आपला आहार व्यवस्थित नसला, आपण त्यात जर
पॅकिंग फूड, कोल्ड्रिंक्स, ऍडेड शुगर, ऍडेड सॉल्ट असले जर पदार्थ खात असलो तर त्या व्यायामचा काहीच बेनिफिट आपल्याला मिळत नाही किंवा आपल्या शरीराला होत नाही. त्यासाठी आपला आहार सुद्धा खूप महत्वाचा आहे. जर शरीर स्वस्थ आणि हेल्दी ठेवायचं असेल, ओके, शरीराला जर तुम्हाला कंटिन्युअसली वाटतं की मला ऊर्जावान ठेवायचं शरीर, सगळ्यात मोठा भूमिका निभवतं ते आहे आपला आहार. मग व्यायाम आणि आहारची जवळ जर चांगली झाली तर काय होईल? सगळ्यात पहिला, व्यायाम आणि आहार आपल्या हार्टला मजबूत करतो. सर्वांना आहे ना हृदय, हार्ट, त्या हार्टला मजबूत करायचं काम काय करतं? व्यायाम आणि आहार. आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल करायचं काम करतं. कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन करायचं काम करतं. काय? व्यायाम. सगळ्यात महत्वाचं परत आपली वेट मॅनेजमेंट जर्नी जी आहे, वेट मॅनेजमेंट ज्यांचं वाढलं असेल किंवा ज्यांचं कमी असेल त्यांना वाढवायचंय, या सगळ्यासाठी कॅलरी मॅनेजमेंट होऊन वेट मॅनेजमेंट करतो. त्यानंतर येतं आपल्या ज्या मांसपेशी आहेत, आपले जे बोन आहे, त्यांना मजबूती प्रदान करायचं काम करते. काय? व्यायाम. स्ट्रेंथ ट्रेनिंग ही बोनची डेन्सिटी वाढवण्याचं काम करतं. स्ट्रेंथ म्हणजे आपण जे एक्स्ट्रा व्यायाम करतोय किंवा पूर्ण शरीराला ज्यावेळेस मेहनत करायची गरज पडते, ही स्ट्रेंथ, तर ते काय करतं? आपल्या बोनची म्हणजे आपल्या हड्डीची डेन्सिटी वाढवायचं काम करतं. आपली हड्डी मजबूत व्हायला चालू होते. आणि जशी आपली हड्डी मजबूत होईल, आपली बोन मजबूत होईल, आपण ऑस्टिओपॅरासिस नावाचा जो आजार आहे हाडकांचा, त्याच्यापासून दूर जाऊ किंवा ज्यांना असेल त्यांचं निघून जाईल. त्यानंतर व्यायाम जर आपण करत असलो आनंदाने, मजबुरी म्हणून नाही, व्यायाम जर आपण करत असलो तर आपलं मेटाबॉलिझम रेट वाढतो. बॉडीचा मेटाबॉलिझम रेट म्हणजे शरीराची ऊर्जा खर्च करण्याची ताकद, मेटाबॉलिक रेट, ते वाढायला चालू होतं, म्हणजे वेट चांगलं होतं. त्यानंतर व्यायाम जर आपण करत असाल, ताण, तणाव, चिंता, डिप्रेशन या गोष्टीपासून आपल्याला आराम मिळायला चालू होता. आपले हॅपी हार्मोन्स क्रिएट व्हायला चालू होतात. हार्मोन्स माहिती आहे ना? दोन हार्मोन्स जरी तुम्ही लक्षात ठेवले, डोपामिन आणि कार्टिसोल, तरी फायदा आहे. डोपामिन हार्मोन्स काय करतं? आनंदाचे हार्मोन्स आहे, आनंद रिलीज करायचं काम करतं. आतून ती फिलिंग यायला आपल्याला चालू होते. आणि कार्टिसोल हार्मोन्स काय करतो? डिप्रेशन मध्ये न्यायला चालू करतं. त्याच्यामुळे फॅट वाढवायचं काम कार्टिसोल हार्मोन्स करतो. त्याच्यामुळे आपल्याला कार्टिसोल नाही पाहिजे, डोपामिन पाहिजे. म्हणून आज वर्कआउट झाल्याच्या नंतर 1 ते 2 सॉन्ग जे डान्स साठी म्हणू ना, ज्यांना जसा येईल तसा डान्स करा, फक्त मजा एन्जॉय करायचं आहे त्यामध्ये. याने काय होतं? हार्मोन्स क्रिएट व्हायला चालू होतात, आपण आनंदी व्हायला चालू होतो. अशी कोणतीही ऍक्टिव्हिटी तुम्ही करा ज्याच्यामध्ये तुम्हाला आनंद येतो. फिरणं असेल, डान्स करणं असेल, कोणाला तरी फोन करून बोलणं असेल की ज्याने तुम्हाला आनंद मिळेल, असल्या ऍक्टिव्हिटी जर केल्या तर आपलं काय होतं? हॅपी हार्मोन्स क्रिएट व्हायला चालू होतात. वर्कआउट, व्यायाम जर आपण करत असाल, आपली झोपेची गुणवत्ता सुधारते. साऊंड स्लीप ज्याला म्हणतो आपण, ती साऊंड स्लीप व्हायला चालू होते. आपला आत्मविश्वास वाढतो रोज वर्कआउट केल्याने, रोज न चुकता. आपल्याला आतून एक मजबूती मिळते, आत्मसंतुष्टी मिळते. आणि ज्या लोकांना पण डायबिटीस आहे, डायबिटीस, शुगर, अशा लोकांसाठी तर कंटिन्यू व्यायाम पाहिजे, रोज व्यायाम पाहिजे. ओके, हे जे डायबिटीस, ओबेसिटी, बीपी, थायरॉइड, हे जे आजार आहे, हे कसले आजार आहे? लाईफस्टाईलचे आजार, जे आपण आपले लाईफस्टाईल चेंज करून या समस्येपासून किंवा या आजारापासून मुक्तता करू शकतो किंवा सुटका करू शकतो. यासाठी व्यायाम खूप गरजेचा आहे. व्यायाम आपली इम्युन हेल्थ, रोग प्रतिकारक शक्ती बूस्ट करण्याचं काम करतो.
रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला असणारी वातावरण किंवा क्लायमॅक्स ज्यावेळेस चेंज होतो त्यावेळेस कोणाला सर्दी, ताप, खोकला हे लवकर व्हायला चालू होतं. थोडंफार बाईक होऊन गेलं कुठेतरी थंडीमध्ये जाऊन आलं की बघा सर्दी होते ताबडतोब. याचा अर्थ काय? आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. त्यासाठी आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवा लागेल जर आपल्याला हेल्दी राहायचंय. कुठले आजार आपल्याकडे येऊ द्यायचे नाही तर. यस, त्यासाठी आपलं व्यायाम करताना आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीर जर सक्रिय असलं, व्यायाम जर आपण नियमित आणि रोज करत असला तर आपल्याला कंटिन्युअसली ऊर्जा, एनर्जी भेटते रोज. आणि शरीर कोणत्याही गोष्टीसाठी सडनली तयार असतं. म्हणून बऱ्याच वेळेस तुम्ही बघला असाल, बऱ्याच वेळेस एखादी जी व्यक्ती फिट आहे, जी रोज व्यायाम करते, चुकून जरी पाय घसरला तर ती स्वतःला बॅलन्स करते, पडत नाही, कुठेतरी ताबडतोब सपोर्ट घेते. म्हणजे शरीर एवढं ऍक्टिव्ह असते त्यामुळे. का? रोज व्यायाम केल्याने. त्याच्यानंतर आता जर आपण रोज व्यायाम करू तर म्हातारपणी आपल्याला आधाराची गरज नाही पडणार. कमीत कमी काडी घेऊन का होत नाही, आपण आपलं आपलं चाल. मग पुढचं लाईफ जर आपल्याला हेल्दी ठेवायचं असेल, चांगलं ठेवायचं असेल, तर त्यासाठी आज आपल्याला व्यायामाची गरज आहे. ओके. मग व्यायाम कसा करायला पाहिजे? ज्यांना चालता येतं त्यांनी थोडं स्पीडनं चालावं. ज्यांना उठता येत नाही त्यांनी चेअरवर बसून, स्टूलवर बसून सुद्धा आपल्या शरीराची मुवमेंट करायला पाहिजे. आणि ज्यांना दिवसभर इकडे तिकडे करता येते काम त्यांनी कमीत कमी 45 मिनिट व्यायाम करावा. किती? कमीत कमी 45 मिनिट व्यायाम करावा. ज्यांना शक्य आहे अशांनी पण स्पीड मध्ये एरोबिक्स वर्कआउट करू शकतात, झुंबा करू शकतात, स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकतात, ज्यांना शक्य आहे. आता आपल्या कॉलवर इकडे कोमल मॅडम आहे, सांगळे सर आहे, आम्ही स्ट्रेंथ वर्कआउट मध्ये कार्डिओ, एरोबिक्स, झुंबा हे फॅट कमी करण्यासाठी. आणि जसं तुमचं फॅट कमी झालं, तुम्हाला मसल ग्रोथ जर करायची आहे तर मग तिथं स्ट्रेंथ मध्ये जावं लागतं. त्यासाठी जितकं आपण शरीराला पुश करू, जितकं शक्य होईल तितकं एक्स्ट्रा मध्ये आपल्याला जायचंय, तितकी आपली कॅपॅसिटी वाढवणे चालू करायची. आणि कोणताही एक्सरसाइज करत असताना एक लक्षात ठेवा की ताबडतोब कोणतेही होत नाही. जशी आपल्या शरीराची कॅपॅसिटी आहे, आपल्याला आपल्या शरीराच्या कॅपॅसिटीनुसार वर्कआउट करायचं. आज जम्पिंग जॅक जर मी 20 करेल तर उद्या 20चे 2 रॅप कर, त्रास होणार नाही. उद्या जर मी 20चे 2 रॅप केले तर मी काय करेल, परवाच्या दिवशी तिसऱ्या दिवशी 3 रॅप करेल. म्हणजे एक आपल्याला थोडस हे करायचं, आपल्या शरीराची स्ट्रेंथ वाढवायची, आपल्या शरीराची स्ट्रेंथ वाढवायची. ओके. तर एक व्यायामचं पॅटर्न असतं. मला तर वाटतं की आपल्याकडे आता सगळ्यांचं होतं, आर्बिक्स होतं, झुंबा होतं, डान्स होतो, डान्स वर्कआउट होतो, हे सगळ्यांसाठी होतं आपल्या कॉलवरती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यायाम केल्याने आपण छान दिसायला चाललो. असं कोणी आहे की ज्यांनी व्यायाम केला आणि चेहरा थोडसा असं विचित्र दिसायला चालू झालाय, पूर्ण काळा झालाय, शरीर त्याचं सेफ मध्ये नाही आलं? असं नाहीये. आपल्याला जर वाटतं की आपण जास्त दिवस चांगले राहावं तर आपल्याला व्यायामची गरज आहे. आपल्याला जर वाटतं की आपली श्वसन प्रक्रिया चांगली राहावा तरी आपल्याला व्यायामची गरज आहे. आपल्याला जर वाटतं की आपले इंटरनल ऑर्गन्स, हृदय, फुफ्फुस, किडनी, स्वादुपिंड, पचन संस्था पूर्ण ही जर चांगली ठेवायची आहे तर आपल्याला व्यायामची गरज आहे. आणि व्यायाम सोबत सोबत आपल्याला आहाराची गरज आहे. नाही, ज्या लोकांची शुगर वाढते ना, एक्स्ट्रा शुगर खाऊन खाऊन एकतर ते स्वादुपिंडाला कामाला लावून टाकतात. स्वादुपिंड जे 100 वर्ष चालायचं आहे त्याला इतकं काम लावून टाकतात की ते 40, 70, 80 वर्ष थकून जातो. आणि आता आता तर 25व्या वर्षी सुद्धा स्वादुपिंड आणि इन्सुलिन हार्मोन्स थकायला लागले. याचं काय होतं की आपल्याला शुगरच्या टॅबलेट,
पर्यायी कधी कधी असं होतं की नंतर आपल्याला इन्सुलिनवर यावं लागतं. याचं रिझन काय, की आपण आपल्या इंटरनल ऑर्गनची काळजी नाही घेतली. त्यासाठी व्यायाम इंटरनल ऑर्गनला सुद्धा हेल्दी ठेवतो. यासाठी आपण व्यायाम केलाच पाहिजे. आपलं ब्लड सर्क्युलेशन याला सुद्धा चांगल्या प्रमाणात करायचं काम एक्सरसाइज करते. त्यासाठी एक्सरसाइज स्किप करू नका. आपले काम, जर असं वाटत असेल की माझ्याकडे खूप काम आहे, पण तुमचं शरीर चांगलं असलं तर तुम्ही काम करणार ना. तसं नाही. शरीर हेल्दी ठेवा म्हणजे तुमची कामं ऑटोमॅटिक व्हायला चालू होईल. आपल्या मसल्स, ज्याला म्हणतो ना आपण आकुंचन पावतात किंवा आखडल्या जातात, शीर भरणे, नस भरणे, जास्त जे प्रकार आहे, जर तुम्ही वर्कआउट करत असाल, व्यायाम करत असाल रोज, तर तो प्रकार सुद्धा तुमचा कमी होईल. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो की रोज नियमित व्यायाम करणारी व्यक्ती, त्यांचं बसण्याचं, चालण्याचं, उभं राहण्याचं, त्या 3 गोष्टीचं पोस्चर चेंज होतो. म्हणजे थोडक्यात काय, तर तुमची पर्सनॅलिटी बिल्डअप होती. उभं राहताना थोडस असं उभं राहत असाल, एक्सरसाइज करताना तुम्ही सरळ उभं राहाल. यासाठी व्यायाम गरजेचा आहे. जर आपले पर्सनॅलिटी बिल्डअप करायचे असेल तर आपल्याला व्यायाम नियमित केला पाहिजे. येस. आणि आज जसं आपण सांगितलं होतं की डान्स का करायचा, डान्स का करायचा, सकाळी सकाळी आपले हॅपी हार्मोन्स क्रिएट करण्यासाठी आपल्याला डान्स करणं गरजेचं असतो. त्यामुळं व्यायाम संपल्याच्या नंतर आपण डान्स घेतला. येस. सो थँक्यू. आय थिंक व्यायाम म्हणजे काय किंवा व्यायाम का करावा, काय होतं, हे कळालं असेल.